हा स्टेफन्स बॉल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. आता सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे टॉपिकचा, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्वाचा बोर्ड एक्झाम. याच्यावर प्रॉब्लेम्स व्हीआयपी करा. थेरॉटिकल सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, पण तेवढाच एकदम सोपा कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टचं स्टेटमेंट काय बघा यांचं, द रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया of a perfectly black body is directly proportional to the fourth power of absolute temperature. R is directly proportional to fourth power of absolute temperature. Then R equal to sigma T raised to 4. This sigma is the Stefan's constant. Stefan's Boltzmann constant, that is called as an sigma. Its value is an 5.67 into 10 raised to -8 joule per meter square second Kelvin raised to 4. Okay, so this is the value of Stefan's Boltzmann constant. हे याचं एकदम सोपं एकदम सिंपल लॉ आहे, काही जास्त अवघड नाही. काय केलं याचं स्टेटमेंट काय सांगणार आहे, हे जे आहे जे रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी is directly proportional to the fourth power of absolute temperature. मग we know काय know by emissive power. by emissive power काय सांगतो आपल्याला, R इक्वल टू यस्टरडे लेक्चरला बघितलं ना, R इक्वल टू Q अपॉन A इंटू T. बरोबर ना, कसं सांगायचं, रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. सो देन मग याचं या भाषेत जर सांगायचं झालं तर R कुणासाठी काढतोय आपण, फॉर ब्लॅक बॉडी, फॉर काळी बॉडी. ओके, ब्लॅक बॉडी. सो फॉर ब्लॅक बॉडी साठी आपण R इक्वल टू सिग्मा T रेस टू 4 ज्यावेळेस टेम्परेचर T आहे, ज्यावेळेस ऍब्सोल्यूट टेम्परेचर R equal to sigma T0 raised to 4. Okay, T0 raised to 4. That is mean by हे काय आहे, परत एकदा radiant energy per unit area per unit time equal to sigma T raised to 4. Same radiant energy per unit area per unit time at absolute temperature किंवा room temperature असं म्हणा. So sigma equal to T0 raised to 4. But net loss जर याचा काढायचा झाला, net loss of radiant energy, net loss of radiant energy per unit area per unit time, that is mean by simply it's a change, that is also called as an R net. ओके, जर ते काढायचं झालं आपल्याला तर हे किती येईल आपल्याला, इथं जे येणार आहे त्याच्यातलं सिग्मा T रेस टू 4 मायनस सिग्मा T0 रेस टू 4, that is mean by simply सिग्मा कॉमन काढलं, T रेस टू 4 T0 रेस टू 4. बट या ठिकाणी क्रायटेरिया काय असणार आहे बाबांनो, या ठिकाणी क्रायटेरिया कंपल्सरी T इज ग्रेटर दॅन T0. सपोज T0 इज ग्रेटर दॅन T, so what is value, sigma T0 raised to 4 minus T raised to 4, that is the net loss of radiant energy per unit area per unit time. Okay, so this is R. So then suppose we take as an A for ordinary body, for
ordinary body, that is mean by not a black body, not a black body, not black body. जर ब्लॅक बॉडी नसेल तर R ची जी व्हॅल्यू आहे E सिग्मा T रेश टू 4 आणि ऍब्सोल्यूट साठी E सिग्मा T0 रेश टू 4. मग याचं जर नेट लॉस काढायचा झाला तर याच्यासारखाच आपल्याला याचं जर नेट लॉस काढायचं झाला तर नेट लॉस आर नेट ते जर काढायचं झालं तर हे दोघांचं मायनस E सिग्मा T रेश टू 4 मायनस E sigma T0 raised to 4, then E sigma T raised to 4 minus T0 raised to 4. It's a very simple law for the Stephens-Boltzmann law of radiation. Nothing, okay, अवघड. फक्त इथं एवढं तुम्हाला समजलंय का बघा, हा एक लॉ फक्त इथपर्यंत हे 2 मार्कासाठी कधी कधी एक्झाम मध्ये विचारलं नसेल तर हे कंप्लीट जर असेल तर हे किती मार्कासाठी असेल 3 मार्कासाठी. आपण याच्यामध्ये एक ब्लॅक बॉडी साठी बघितलं आणि एक ऑर्डिनरी बॉडी, दोघांमध्ये काय फरक आहे इमिसिव्हिटीचा फरक आहे. इमिसिव्हिटी तर ब्लॅक बॉडी मध्ये किती असते E इज इक्वल टू 1 असतं ना. E इज इक्वल टू जर इथं 1 व्हॅल्यू टाकली तर ती कोणाची झाली ब्लॅक बॉडी साठीचा नेट लॉस ऑफ रेडिएंट एनर्जी झाला. लक्षात येते तुम्हाला, समजते का बघा. सो दिस इज E इक्वल टू 1. हे सिंपली E इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. हे एवढं कळलंय का बघा. ओके राईट. मेरे प्यारे बाळांनी बाळीनो, एकतर हे फार 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 वेळा एक्झामला विचारलंय, फार वेळा आवडतं एक्झामला, पुन्हा पुन्हा तेच आपटलेलं आहे. आणि या प्रॉब्लेम मध्ये इतकं का जीव आहे माहित नाही, त्यांचा जीव तर आपला जीव असायलाच पाहिजे. कंपेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम ए मेटल स्फिअर ऍट टेम्परेचर किती दिलंय पहिलं 827 प्लस 273. डायरेक्ट कन्वर्जन करू आपण. किती येत आहे 8 आणि 3 11 बरोबर ना, 1100 केल्विन. दुसरं टेम्परेचर किती दिलंय बघा. At the rate of loss of heat from the same sphere at T2 दिलेलं आहे बघा 427 प्लस 273 किती झालं 4 3 7 700 केल्विन. T2 T0 सराउंडिंग टेम्परेचर असा शब्द वापरलाय. सराउंडिंग टेम्परेचर किती दिलंय 27 प्लस 273 म्हणजे किती येणार 300 केल्विन. ओके, के मीन्स कोप्रेसर नाही केल्विन. ओके, सो काय येणार आहे आता काय करायला सांगितलं कंपेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. रेट ऑफ लॉस ऑफ हीट मीन्स रेट ऑफ लॉस ऑफ हीट आपल्याला काढलंय आपण R इक्वल टू dq अपॉन dt असंही म्हणूया आपण. तर ते किती असतं सिग्मा T रेश टू 4 मायनस T0 रेश टू 4 असतं. ह्याला R1 हे R1 घेतो T1 तर R2 सिग्मा T2 रेश टू 4 T0 रेश टू 4. आता जस्ट बघितलं ना आपण एक फॉर्म्युला. ओके, सो त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू, दोघांना डिवाइड करू. दोघांना डिवाइड केले की काय येतं बघा R1 अपॉन R2 बरोबर सिग्मा T1 रेश टू 4 T0 रेश टू 4 अपॉन सिग्मा T2 रेश टू 4 मायनस T0 रेश टू 4. सिग्मा सिग्मा काय केलं कॅन्सल केलं. आता काय येणार बघा R1 अपॉन R2 बरोबर T1 रेश टू 4 T0 रेश टू 4 अपॉन T2 रेश टू 4 मायनस T0 रेश टू 4. आता या ठिकाणी परत सेम T1 ची व्हॅल्यू किती रे बाबांनो 100 k. मग 100 इथं बघा मी 1 into 10 रेश टू 2 रेश टू 4 करतो. काय फरक पडणार आहे नाही. इथं परत 3 into 10 रेश टू 2 रेश टू 4 डिवाइड बाय परत 7 into 10 रेश टू 2 रेश टू 4 मायनस 3 into 10 रेश टू 2 रेश टू 4. क्लियर आहे का इथपर्यंत काय अडचण आहे का. फक्त व्हॅल्यूज पुट अप केले. इथं कसं दिसतं रे बाळांनो फार छान दिसायला का. हा तर कसं इथं बघा 10 रेश टू 2 रेश टू 4 सगळीकडे दिसायला का तुम्हाला. मग मी काय करतो इथं 10 रेश टू 2 रेश टू 4 कॉमन घेतलं 11 रेश टू 4 3 रेश टू 4 डिवाइड बाय 2 रेश टू इथं 10 रेश टू स्क्वेअर रेश टू 4 इथं 7 रेश टू 4 3 रेश टू 4 एवढं राहिलं ना. हे काय केलं डिश केला. सो रिमेनिंग 11 रेश टू 4 3 रेश टू 4 डिवाइड बाय 7 रेश टू 4 3 रेश टू 4. हे झालं R1 अपॉन R2. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे.
11 into 11 into 11 into 11. आता हे असं तर शक्य नाही. मग लॉग ने कसं करायचं? लॉग न इकडे बघा, समजा मी याला x धरतो 11 raised to 4 घेतो. याला x धरलं 11 raised to 4 घेतलं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग जर दोन्हीकडे घेतलं तर log 11 raised to 4 हे 4 पुढे आलं 4 log 11. 11 चा लॉग किती येतं बघा? 11 चा लॉग 11 चं 0 मध्ये बघा, 11 चं 0 मध्ये 0 to something 11 चा 0 मध्ये. चेक इट फास्ट. 0414. इकडे बघा, याला आपण 4 ने मल्टिप्लाय करू. 4 ने मल्टिप्लाय केलं 4 चौक 16 कॅरी 1 4 1 4 4 ने 1 5 4 चौक 16 कॅरी 1 4 0 0 किती आलं इथं? 4 येणार ना. इथं 4. ओके, बघा ना इथं 4 चौक 16 ला 6 झाला 1. इथं 4 0 0 म्हणजे 1 येणार कोपरे सर. इथं 4 1 4. ओके, हे झालं लॉग. लॉग झालं. हे काय झालं? लॉग x ची किंमत झाली. म्हणजे राजाराणीनो x पाहिजे तर याचं काय करावं लागेल? अँटी लॉग अँटी 1 6 5 6. 16 चा 5 आणि 6 मध्ये काढा. 16 चा 5 आणि 6 मध्ये फटाफट बोलो. 1464. पक्का 1464. इकडे लक्ष द्या, एक संख्येनंतर टिंब दिलं रेश टू 10 रेश टू 4. हे सगळे ग्रुप केले तर x बरोबर 14640. हे झालं x एकाची व्हॅल्यू झाली. ती व्हॅल्यू इथं टाकली आपण 14640 मायनस 81. बघा ना, 3 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 3 त्रिक 9 99 वाटपुढं झालं. हां, डिवाइड बाय इथे किती येतं? हे 2604 होते किंवा 01. आता हे कसं काढायचं कळलं ना तुम्हाला? ओके, 2401 येतं. 2401 7 चं हे दॅट लाईक सेम काढायचं दॅट लाईक. ओके, मायनस 81. तर या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं की 82/29 हे इथं R1 upon R2 हे सोल्युशन आपल्याला मिळतं. ज्यावेळेस रेशिओ असतं त्यावेळेस आपण याचा युनिट लिहायचं नाही. आणि हा प्रॉब्लेम होते मी BIP व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 3 मार्क्स फॉर बोर्ड एग्जाम. ओके, राईट.